हे टम्म फुगलेले कोंबडी वडे आणि त्याच्यासोबत गरमागरम झणझणीत असा चिकनचा रस्सा। हा भेद तुम्हाला कसा वाटतोय? आज की नाही मी तुमच्यासोबत माझ्या आजीच्या हातची कोंबडी वड्यांची रेसिपी शेअर करणार आहे, ती पण कोकणामधली। आम्ही जेव्हा गावाला जायचो ना, तेव्हा माझी आजी आमच्यासाठी असे कोंबडी वडे आवर्जून करायची। कोंबडी वडे म्हणजे कोकणामधली अतिशय प्रसिद्ध आणि स्वादिष्ट रेसिपी। कोकणामध्ये हे कोंबडी वडे काही ठराविक सणावारांना आवर्जून केले जातात। गरमागरम आणि आतून मऊ लुसलुशीत, बाहेरून खमंग असे कोंबडी वडे आणि त्याच्यासोबत झणझणीत असा कोंबडीचा रस्सा, त्याच्यासोबत तोंड लावणीसाठी कांदा आणि लिंबू। चव तुम्हाला काय सांगू, चव एकदम भारीच लागते। आता तुम्ही म्हणाल व्हेजिटेरियन लोकांचं काय? तर मग व्हेजिटेरियन माणसं याचा स्वाद काळ्या वाटाण्याची उसळ, हिरवी चटणी आणि चहा याच्यासोबत देखील घेऊ शकतात। ही रेसिपी पूर्ण बघितल्यावरती तुम्हाला देखील कोंबडी वडे करण्याचा मोह काही आवरणार नाही। मग यंदा गटारी अमावस्येला करताय ना कोंबडी वडे? रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। कोंबडी वडे करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी घरच्या घरी कोंबडी वड्यांचं पीठ तयार करावं लागतं। त्यासाठी ठराविक प्रमाणात काही धान्य घेऊन ते पीठ तयार करायचं असतं। त्यासाठी आपण इथे पहिल्यांदा एक परात किंवा मोठं ताट घ्यायचंय। इथे मी मेजरमेंटसाठी एका वाटीचा उपयोग करणार आहे। रोजच्या वापरातली वाटी असते ती वाटी आपल्याला इथे घ्यायची आहे। वाटीने 6 वाटी तांदूळ घ्यायचा आहे। वजनी बघाल तर 1 किलो तांदूळ घेतलाय आणि वाटीने 6 वाटी तांदूळ घेतलाय। इथे मी रेशनच्या तांदूळचा वापर केलाय। कुठल्याही भाकरीला लागणारा तांदूळ इथे तुम्ही वापरू शकता। हा तांदूळ आपल्याला साफ करून घ्यायचा आहे आणि एका कपड्याने स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे। इथे तुम्ही हा तांदूळ स्वच्छ धुवून सावलीमध्ये वाळवून घेऊ शकता। आता त्याच वाटीने आपण मोजून 3 वाटी इथे गहू घ्यायचा आहे। इथे मी वजनी 200 ग्राम गहू घेतलाय। वाटीने 3 वाटी गहू घेतलाय। हे गहू पण आपल्याला कपड्याने स्वच्छ असे पुसून घ्यायचेत। मी हे सर्व धान्य कपड्याने आधीच पुसून घेतलेले होते, व्हिडिओमध्ये ते दाखवले गेलेले नाहीये। शक्यतो तुम्ही सर्व धान्य कपड्याने चांगले पुसून घ्या, म्हणजे धान्याला लागलेली जी काही धूळ असते किंवा पावडर असते ती निघून जाईल। आता इथे मी घेत आहे 1 वाटी भरून चणा डाळ। वजनी 125 ग्राम चणा डाळ घेतलेली आहे। आता घेऊयात 1 वाटी भरून उडीद डाळ, ही पण 125 ग्राम घेतलेली आहे। डाळीचं प्रमाण आपण कमी जास्त प्रमाणात केलं तरी चालेल। या डाळी पण आपल्याला कपड्याने स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहेत। इथे मी घेत आहे मोजून 4 चमचे धने। वाटीने बघितलात तर पाववाटी धने घेतलेले आहेत। आता घेऊयात मोजून 2 चमचे भरून मेथी दाणा। इथे मेथी दाणा पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता। आता हे सर्व पदार्थ आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग गिरणीमधून जाडसर असे दळून आणायचे आहेत। याचं पीठ आपल्याला जाडसर असं दळून आणायचंय। इथे मी कुठलाही जिन्नस भाजून घेतलेला नाहीये। काही जण हे धान्य भाजून घेतात आणि मग त्याचे पीठ तयार करतात, पण मी हे धान्य अजिबात भाजून न घेता वड्याचं पीठ तयार केलेलं आहे। चला तर मग पीठ गिरणीमधून दळून आणूया। गिरणीमधून पीठ दळून आणल्यानंतर वडे तयार करण्यासाठी सुरुवात करूया। सुरुवातीला इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेणार आहे। हे कांदे बारीक चिरून न घेता किसणीने किसून घ्या। आपल्याला वड्यांचं पीठ भिजवताना त्याच्यामध्ये कांद्याचा कीस घालून पीठ मळून घ्यायचे, म्हणजे वडे खायला एकदम चविष्ट असे लागतात। चला तर मग हे दोन्ही कांदे आपण किसून घेऊयात। चला मग कांदा किसून झालाय आपला। आता याच्यामध्ये वड्याचं पीठ घेऊया। पीठ घेताना मेजरमेंटसाठी एखाद्या बाउलचा किंवा छोट्या पातेल्याचा वापर करायचा आहे। इथे मी 2 बाउल भरून वड्यांचं पीठ घेतलंय। पीठ घेण्यासाठी एखाद्या बाउलचा किंवा पातेल्याचा वापर करा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की किती पीठ घ्यायचं आणि त्यासाठी पाणी किती घ्यायचं। इथे मी 2 बाउल भरून पीठ घेतलंय।
आता या पिठात घालूया चमचा भरून मीठ. आता हे पीठ आपण बाजूला ठेवूया. इथे आपल्याला 2 बाउल भरून पिठासाठी 1 बाउल भरून पाणी घ्यायचे. इथे आपल्याला 2:1 असं प्रमाण वापरायचे. आता वडे करताना वड्यांना चांगला रंग यावा म्हणून या पाण्यामध्ये घालायची आहे पाव चमचा हळद. हळद घालून हे पाणी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचे. चला मग गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवूया. पाणी इथे जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये. पाण्याला एक उकळी आली की गॅस लगेच बंद करायचा आहे. पाणी जास्त गरम करायची गरज नाहीये. अशा पद्धतीने गरम पाण्यात पीठ भिजवल्याने वडे चांगले मऊ लुसलुशीत होतात आणि मस्त टम्म असे फुगतात. चला तर मग पाण्याला एक उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. पीठ पाण्यात भिजवायच्या आधी सर्वात आधी आपण हे पीठ चांगलं मिक्स करून घेऊयात. आपण या पिठामध्ये मीठ घातलंय, कांदा किसून घातलाय, त्यामुळे हे पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय. पीठ चांगलं मिक्स करून घेतले. इथं आपल्याला गरम केलेलं पाणी थोडं थोडं करून या पिठात घालायचंय. एकदम सगळंच पाणी ओतायचं नाहीये. अंदाज घेत घेत थोडं थोडं पाणी आपल्याला इथं या पिठामध्ये घालायचंय. पीठ आणि गरम पाणी मिक्स करत असताना इथं आपल्याला हाताचा वापर न करता चमच्याचा वापर करायचा आहे. इथं मला पीठ थोडं कोरडं वाटतंय. आता मग उरलेलं जे काही पाणी आहे ते पण या पिठामध्ये आपण घालूयात. उरलेलं सगळं पाणी मी या पिठात घालत आहे कारण तेवढं पाणी या पिठासाठी लागणारच आहे. पिठामध्ये पाणी घातल्यानंतर पीठ आणि पाणी चांगलं मिक्स करायचंय. आपण भाकरीच्या पिठासाठी जशी उकड काढतो ना तशीच उकड आपल्याला या पिठाची इथे काढायची आहे. आता हे पीठ थोडा वेळ असंच झाकून ठेवूयात. लगेचच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं नाहीये. या पिठावर झाकण ठेवून साधारण 15 मिनिट हे पीठ चांगलं मुरून द्यायचंय. म्हणजे गरम पाण्यात पीठ मस्त मुरेल आणि वडे मऊ लुसलुशीत आणि खमंग असे तयार होतील आणि टम्म असे फुगतील. आता 15 मिनिटानंतर पीठ मस्त मुरलेलं आहे. आता हे पीठ आपण हाताने चांगलं मळून घेऊया. पीठ थोडंसं कोमट आहे पण त्यामुळे हाताला काही चटका बसणार नाही. त्याच्यामुळे हे पीठ मी हाताने मळू शकते. पीठ मळत असताना इथे जर पाण्याचा वापर करावा लागला तर इथे तुम्ही थंड पाण्याचा वापर करू शकता. मस्तपैकी इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. पिठाचा मस्त गोळा तयार झालाय. आता हे पीठ मळताना चांगलं दाबून मळायचं आहे म्हणजे वडे चांगले फुगतील. आता हाताला लागलेलं पीठ काढण्यासाठी आपल्याला थोडं कोरडं पीठ घ्यायचं आहे आणि हाताला चोळून घ्यायचं म्हणजे सगळं हाताला लागलेलं पीठ निघून जाईल. एकदा का पिठाचा गोळा तयार झाला की हाताला थोडं तेल लावायचं आणि मग हे पीठ हाताने चांगलं मळून घ्यायचं. जेवढं पीठ तुम्ही चांगलं मळाल तेवढेच वडे छान तयार होतील. मळलेलं पीठ आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता या तयार झालेल्या पिठामध्ये मधोमध खड्डा करून घ्यायचा आणि या खड्ड्यामध्ये थोडं 1 चमचा भरून तेल टाकायचं. आता हे कशासाठी ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. लगेचच दुसरीकडे गॅस पेटवायचा आणि कोळसा जाळण्यासाठी ठेवायचा. कोळसा नसेल तर एखादी नारळाची करवंटी देखील चालेल. इथे कोळसा गॅसवर जाळून तापून घ्यायचा आणि तो कोळसा या तेलामध्ये लगेच सोडायचा आहे म्हणजे मस्तपैकी धूर येईल. एकदा का धूर आला की लगेचच आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे. असं केल्यामुळे वड्यांना मस्तपैकी स्मोकी फ्लेवर येतो. चुलीवरची चव येते. गावाकडची चुलीवरची चव जर आपल्याला वड्यांमध्ये आणायची असेल तर ही ट्रिक नक्की वापरा. अशा पद्धतीने कोळसा ठेवून हे पीठ साधारण 4 तास येण्यासाठी आपल्याला गरम ठिकाणी ठेवायचं आहे म्हणजे पीठ छान फुलतं आणि येतं. जर तुम्हाला लगेच वडे करायचे असतील तर साधारण 1 तास तरी पीठ ठेवायचं आणि मग याचे वडे तयार करायचे. पण वड्यांची चव तुम्हाला जर खूप चांगली पाहिजे असेल तर हे पीठ 4 तास ठेवलं गेलंच पाहिजे. मगच या वड्यांची चव एकदम मस्त अशी येईल. 4 तास झालेले आहेत. पीठ उघडून बघूयात. पीठ मस्तपैकी आलेलं आहे. पातळ पण झालेलं आहे. हे पीठ मी सकाळी 8 वाजता मळून ठेवलेलं होतं. 12 वाजता 4 तास पूर्ण होतात. 4 तासातच हे पीठ छान तयार झालेलं आहे. आता याचे आपण वडे करायला सुरुवात करूया. पहिल्यांदा या पिठामधला कोळसा आपण काढून बाहेर ठेवूयात. आता पहिल्यांदा या पातेल्यामधलं अर्ध पीठ आपण काढून घेऊयात. बाकीचं पीठ तसंच झाकून ठेवूया.
अर्ध काढून घेतलेल्या पिठाचे आपण लिंबाच्या आकाराचे गोळे करून घेतलेत. आता या गोळ्यांचे आपण वडे थापायला सुरुवात करूया. ताटात घेतलेल्या पिठाच्या गोळ्यांचे आपण मस्तपैकी वडे थापूयात. दुसरीकडे आपल्याला गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. हे तेल आपल्याला हाय फ्लेमवर चांगलं कडकडीत असं तापून घ्यायचं आहे. तेल तापतंय तोवर दुसरीकडे आपण वडे थापायला सुरुवात करूयात. त्यासाठी एका पोलपाटावर एखादी प्लास्टिकची शीट ठेवायची. तुम्ही इथे दुधाची पिशवी किंवा केळीचं पान देखील वापरू शकता. इथे मी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे. आता इथे मी पिशवीला पहिल्यांदा पाण्याचा हात लावून घेणार आहे आणि आपण जो काही पिठाचा गोळा घेतलाय तो चांगला हाताने मळून घेऊया. गोळा हाताने चांगला मळून घेतल्यानंतर आता पुन्हा पाण्यामध्ये हात बुडवून हा वडा बोटाने मस्तपैकी गोल आकारात थापून घ्यायचा आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही, मध्यम आकाराचा वडा इथे आपल्याला थापून घ्यायचा आहे. पुरीची जाडी जितपत असते ना तितक्याच साईजचा आपल्याला हा वडा थापायचा आहे. एकदा का वडा थापून झाला की याला मधोमध एक होल करून घ्यायचं. होल केला की अलगद प्लास्टिकची शीट वर उचलायची आणि वडा अलगद हातात घ्यायचा आणि तो तेलात सोडायचा. वडा तेलात सोडताना हळुवारपणे सोडायचा आहे. काळजी घ्यायची आहे अंगावर तेल उडणार नाही याची. वडा तळताना वड्यावर सतत तेल सोडत राहायचंय म्हणजे वडा मस्तपैकी टम्म फुगून वर येतो. हा बघा वडा फुगायला सुरुवात झालेली आहे. पहिला वडा तेलात टाकल्यावर तो फुगायला थोडा वेळच जातो कारण तेल तापवायला थोडा वेळ लागलेला असतो. एकदा का वडा तेलात फुगला की तो लगेच पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने खमंग असा तळून घ्यायचा. हा वडा आता आपण तेलामधून बाहेर काढूया आणि चांगला नितळून घेऊया. असे वडे नितळून घेतल्यानंतर याच्यामधलं सगळं तेल निघून जातं आणि वडे अजिबात तेलकट होत नाहीत. आता हा वडा जाळीदार अशा भांड्यामध्ये काढून घेऊया. आता आपण पुन्हा दुसरा वडा थापून तो तेलात तळण्यासाठी सोडायचा आहे. एकदा का तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं की होणारे सगळे पुढचे वडे मस्तपैकी टम्म असेच फुगतात. पहिला वडा थोडा कमी फुगतो पण नंतरचे सगळे वडे टम्म असेच फुगतात. फक्त वडे तळताना वड्यांवरती तेल सोडत राहायचं म्हणजे वडे पटकन फुगतात. हा बघा मस्त टम्म असा फुगलेला वडा तयार. तेलात वडे तळताना वडा तेलात सोडायच्या आधी तेल हाय फ्लेमवर चांगलं तापून घ्यायचं आणि मग तेलात वडा सोडला की गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आणि वडा दोन्ही बाजूनी खमंग असा तळून घ्यायचा. हा वडा खूपच बघायला भारी वाटतोय. आपण वड्याचं पीठ साधारण 4 तास भिजवत ठेवल्याने ते चांगलं मुरलं आणि आलं पण मस्तपैकी. त्याच्यामुळे वड्यांची जी काही चव आहे ती छान आणि भारीच लागणार आहे. त्याच्यासोबत वड्यांना जो काही स्मोकी फ्लेवर आलाय ना तो आजीच्या हातच्या चुलीवरच्या कोकणी कोंबडी वड्यांची आठवण करून देतो. आता हा वडा तळून झालाय. आता आपण हा वडा निथळून एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया. सगळ्या पिठाचे वडे आपल्याला असेच थापून तळून घ्यायचेत. पातेल्यामधले अर्ध्या पिठाचे आपण वडे तळून घेतलेले आहेत. आता आपण बाकीच्या पिठाचे पण वडे तयार करूयात आणि तळून घेऊयात. मस्तपैकी टम्म फुगलेले वडे खायला तयार आहेत. आता हे वडे आम्ही गरमागरम चिकनच्या रश्श्यासोबत खाणार आहोत. आता आपण एक थाली तयार करूयात. गरमागरम भात, त्याच्यासोबत गरमागरम झणझणीत असा चिकनचा रस्सा, सोबतच टम्म फुगलेले गरमागरम आतून मऊ लुसलुशीत बाहेरून खमंग असे कोंबडी वडे, तोंड लावणीसाठी कांदा आणि लिंबू. आजचा बेत तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. मस्तपैकी थाली तयार झालेली आहे कोंबडी वडे आणि चिकन रश्श्याची. चिकन रश्श्याची रेसिपी तुम्हाला पुढच्या भागात सांगणारच आहे, पण या भागातले कोंबडी वडे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. समृद्धीज किचन कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत.